हॅलो गाईज, तर तुम्ही न ओळखलाच असाल मी कोण आहे. हे बघा आता आता आज आम्ही निघालो होतो डीमार्टसाठी. तर काही विचार माझा बदलला होता. असं वाटत होतं का डीमार्टमध्ये काही बऱ्या भेटत नाही, डीमार्टमध्ये पण त्याच वस्तू भेटते. तर मग आम्ही डीमार्टचा विचार खतम केला होता. मग विचार खतम करून मग पुन्हा मार्केटकडे निघालो होतो. पण मार्केटचा पण विचार सोडून दिला होता. मग पुन्हा घुमून घुमून आम्ही डीमार्टकडे निघालो होतो. मग तेवढ्यात झाली होती माझी गाडी बंद. बंद काऊन झाली होती ते पण तुम्हाला मी सांगतो. कारण तिचा झालं होतं, ती लागली होती रिझर्व लागली होती. मग पुन्हा मी चालू केली गाडी आणि पुन्हा आम्ही निघालो मग डीमार्टकडं. मग आता आपण बघू का डीमार्टमध्ये आम्ही ना काय काय पाहिलं आणि काय केलं. चला डीमार्टमध्ये. ते बघा आता दिसते आता डीमार्ट आपल्याला. हे बघा डीमार्टच्या जवळचं किती चांगलं हे आहे लोकेशन. चुला कोणचा येतो तो, खुशालदा चुला. हे बघा मग आलं डीमार्ट. हे बघा पाणीपुरीची बंडी वगैरे आहे इथं. हे बघा डीमार्ट कसं आहे आमच्या वर्धेचं, तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला मी चुपके से अंदर घेऊन जाईल, कारण की इथं आहे म्हणते रेकॉर्डिंग करणं म्हणा. त्यानं बोलला होता, त्याच्यासोबत झालं होतं माझं भांडण. तर ते पण मी तुम्हाला सांगेन का कसं झालं होतं ते शॉर्टमध्ये आहे. कारण की ते चुपकेसे इथून मला मी लपून व्हिडिओ बनवलेला आहे आतमधला. हे बघा बाहेरचं लोकेशन कसं आहे. हे बघा कार वगैरे. हे बघा किती लोक येते इथं. एनी टाईम हाऊसफुल राहते डीमार्टमध्ये, कारण की लोकायले बाहेर येते जीवावर जायले. लोक जात नाही मार्केटमध्ये, मार्केटची खरेदी करत नाही. त्यांना पाहिजे सगळं एका ठिकाणी, म्हणून येते लोक डीमार्टमध्ये. हे बघा डीमार्ट कसं आहे आतमधून. हां कोणचा बेंच आहे. हे बघा आत दिसते लोक राहते. मी दिसलो का. काय म्हणता पब्लिक, जमलं. बघा पाहून घ्या मला डीमार्टचं. हे बघा 500 रुपये भेटले मला. आता 500 रुपयात काय करू, चिवडा घ्या लागेल बाई. इथं भेटते का कच्चा चिवडा. चला पाहू भेटन का नाही. आता जातो आलोक. काय म्हणते आलोक, का पाहून राहिला, कुणाला पाहून राहिला काय माहिती नाही. हाय करून राहिला, तुम्ही पण हाय करा. आता इथून जातो, इथून निघते फवारा. इथून होत आहे चेकिंग. कड वाजते. हे बघा मी तर लईच स्मार्ट दिसतो, खतरनाक. हॅट आलो डीमार्टमध्ये. कोणाला माहिती नाही, कारण मी कॅमेरा चालू केला म्हणून. हे बघा बिस्किटं बघा. बिस्किटं एकदम खतरनाक कसं आहे बुवा इथं. हे बघा पुढं पण काही कामाचे नाही. तेवढेच प्राईज आहे, काही नाही जेवढे आपली मार्केटमध्ये भेटते. हे बघा या आलोक. बिस्किटं पाहून राहिलो आम्ही. निरमा घ्यायचा विचार होता मला, पण निरम्याचं का करू म्हणलं, कपडे कोण धुवून. हे बघा बार्बन बिस्किट माझं फेवरेट आहे. तुमचं असेल ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तुमचं बिस्किट कोणचं फेवरेट आहे ते पण सांगा मला, कमेंट करून सांगा. हॅगीज घेऊन घ्यायचं, ज्याला लागते त्याला हॅगीज वगैरे घेऊन घ्यायचा. हे बघा हाच होय तो भाऊ भांडत होता. मग तिथून गेलो आम्ही डायरेक्ट चायनीज खायला. मग चायनीज खाल्ला. टाईम पाहिला, टाईम काही गाडी चालत नव्हती. हिनं वगैरे घेतली होती मी नवीन गाडी. मग आमचे आले होते दोघा जणाचे चिकन नूडल्स आणि चिकन राईस. आणि आलोकचं बाकी होतं. मग आलोकच्या याची वाट पाहत होतो. तो खूप त्यानं वेळ लावला होता आम्हाला. वाट पाहता तोंडातून पाणी सुटलं होतं आमच्याला, पण आम्हाला खायला काही भेटलं नव्हतं. हे बघा मला तर बघूच शकता तुम्ही. येता मग आलो होतं. मग झालं होतं आलोक खुश. मग आलोकनं घेतलं होतं लॉलीपॉप. हे बघा आलोकची खुशी. नाही मग 2 नंबर म्हणते, अजून दुसरंही पाहिजे म्हणते. मग मीने केलं होतं सगळ्यात पहिले चालू. मग त्याच्यानंतर गेलो होतो आम्ही पेट्रोल पंपवर. तर पेट्रोल पंपवर होती एवढी खतरनाक गर्दी. तर गर्दी पाहून आलो होतं माझ्या डोक्याला ताप. आता काय करू बाबा म्हणलं, पण पेट्रोल तर भरावं लागेल, कारण की मागच झाली होती गाडी रिझर्व. तर रिझर्व झाल्यानंतर तर आपल्याला पेट्रोल टाकाच लागते. म्हणून मी टाकला मग पेट्रोल. तरीसुद्धा पब्लिक काही खतम होत नव्हती, कारण की वाढले होते पेट्रोलचे खूप मोठे भाव. 2 रुपयानं मग 4 रुपयानं वाढले होते. बघा आता मी कुठपर्यंत आलो, दिसलो का नाही दिसलं वाटते. मी स्वतःलाच नाही दिसून राहिलो कुठं गेलो होतो. हे बघा पेट्रोल आता येईन शायद मी वाटते. हे बघा पब्लिक तेवढी नाही होती, खूप रोज राहते. हे बघा आमची एस टी वगैरे वर्धाची. एस टी नाही म्हणता याला, ट्रॅव्हल्स म्हणते. हे बघा दिसलो मी तुम्हाला, नाही दिसत, त्याला बारीक नजर पाहिजे. खूप पब्लिक होती बघा. मग मला झालो तो परेशान. मग तिकडून पेट्रोल भरला मी ना, गेलो ना आलो. मी हे बघा आता गाडी वगैरे काढली मी ना. आता इथून जायचं होतं मला गाडीतर्फे. ते कसं वाटत होतं. पेट्रोल भरला मस्त 200 रुपयाचा 2 लिटर. मग तिकडून निघालो मी घराकडं. असेच माझे ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही मला नक्की सबस्क्राईब आणि शेअर करू शकता. पहा तुमची इच्छा असेल, चांगले वाटत असेल तर, कारण की थोडी गडबड करतो. याच्यासाठी माझा दिलापासून तुम्हाला धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि तुमच्याला माझा बाय बाय, गुड नाईट, हॅपी टू सी यू टुमारो.